की इथे मस्तपैकी उलट हे भारी आहे ॲक्च्युली. म्हणजे आम्ही इथून मस्तपैकी कार पाठवली, कारने इथे आलो आणि हे नवीन रिसॉर्ट आहे आणि ह्याचे पहिले गेस्ट आम्हीच आहोत. आणि हा स्विमिंग पूल इकडे आहे आणि बरोबर तिकडे एक हा भला मोठा रूम आहे. हा आहे रूम. वाव, हे मला ना थोडंसं अमेरिकन स्टाईल वाटतं. हा 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 हा, म्हणजे झोपता झोपता वाटतंय की एकदम खयालो में. इथे उभं राहायचं आणि कपडे बदली करायचे बघ. हा व्ह्यू मस्त आहे. यासाठी मंडेला यांची ओपनिंग आहे आणि खरोखर आणि आमचं नशीब बघा किती आहे की आम्हीच पहिले गेस्ट आहोत. चला 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 जाऊ 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 जाऊ. हवा किती मोठा आहे बापरे. रिसॉर्टच्या ना चारी बाजूला इकडे मस्तपैकी हिरवीगार झाडी आहे, त्यामुळे इकडचं वातावरण कसं थंड वाटतं. मस्तपैकी कोळी गीतावर डान्स चालू आहे, इकडे पण डान्स चालू आहे आणि इथे जेवणाचं सगळं काउंटर्स लागलेले आहेत. त्याला वाटलं दादा नाही खेळ पाएगा. आणि आता रात्रीचा हा फार्म हाऊस कसा दिसतो. थंड वाटते का आजी. चला आजींबरोबर बसूयात. ठेवू इथे. आपल्या पॅकेज आहे समर्थ कृपा ॲग्रो फार्मचं 1 डेचं पॅकेज आहे 999 आणि 24 आवर्ससाठी आहे 2750 रुपीज फॉर पर पर्सन. अशी फोर व्हीलर चालवणं, हा ट्रॅक्टर चालवणं बरं काय भरपूर ट्रॅक्टर असं मिनी ट्रॅक्टर असं बोललं ना. इथेही चालवला जातो. मजा आहे एकदम. जा बरोबर मारा. थँक्यू. तो आकाश भाऊ आहे आपल्या बरोबर आणि सकाळपासून मैंने देखा 101 राउंड मारा ना, 101 राउंड मारले. तो थँक्यू आकाश. चला आता जाऊया आणि चहा पिऊया. छोटे छोटे ॲनिमल्स आहेत, ससे तिकडे. हॅलो, ही सशांची पिल्ल आहे. कलर कसला भारी आहे. हॅलो, सही ना. हा बघ 3 व्हाईट आहेत आणि हा एकच वेगळा कलर आहे. आणि बघ इथे हे पक्षी पण आहेत. एवढा ना संध्याकाळी 5:30 वाजले आणि इथे आहे नाश्त्याला वडे, पाव आहे, इथे मिरची आहे. असे बॉल द्यायचे नाही. गतीन बिचारावर बॉल आणायला पळतोय नुसता. त्याला वाटलं दादा नाही खेळ पाएगा. चला इकडे आहे कॅरम, आपण खेळूया कॅरम. खूप दिवसांनी खेळतोय. इथे जाणार नाही. ए ब्लॅक आहे ती. अच्छा ठीक आहे. तू तोंडावर मारते. उडून तोंडावर लागायचा. रवीचे काय आता माझ्या ऑलरेडी गेले आहेत.
1 hour later. हे बघा इथे मस्तपैकी सगळे नाईटचे खेळ खेळतात आणि इथे मस्तपैकी ना अशी शेकोटी पेटवली, पण आम्ही आतमध्ये बसलेलो आणि आत्ता बाहेर आलो आम्ही आणि इथे सगळे खेळ खेळतात. मग अशी आम्ही कॅरम खेळत होतो. आता थोडंसं इथे थंड वाटायला लागलं ना तर शेकोटीवर येऊन बसलोय. मस्तपैकी संध्याकाळ झाली आहेत, संध्याकाळचे वाजले 8:30 झाले आहेत आणि आत्ता आम्ही फार्म हाऊसमध्ये जाऊत आणि इथे मस्तपैकी थंड थंड वाटते. मग अशी कसं सगळं हिरवंगार वाटत होतं ना, आता थोडा काळोख झाला आहे आणि आत्ता रात्रीचा हा फार्म हाऊस कसा दिसतो, सगळीकडे लायटिंग्स वगैरे लागलेले आहेत. तर आता आपण रात्रीचा फार्म हाऊस कसा दिसतो ना ते बघूया. चलो आपण इथे पण जाऊन बसूया. हे कसे सगळे ना सेल्फी पॉईंट बनवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि मस्त बघा ग्रुप आहे, तो ग्रुप आपला मस्तपैकी एन्जॉय करतोय. आपला लहान आवाजामध्ये मस्तपैकी DJ वगैरे लावलं आहे, फॅमिलीज एन्जॉय करतात आहे. मग अशी तिथे बॉन फायर पण लावलेलं, कारण की थोडंसं कसं चिल्ड वातावरण आहे ना, थोडंसं थंड आहे कारण की झाडं भरपूर आहेत त्यासाठी. तर तिथे बॉन फायर पण मस्तपैकी लावलेलं. आणि एंट्री बघा कशी आहे इकडून, इथून बघा एंट्री. हां ही एंट्री मस्त आहे ना, लाईट लावलेले आहेत मस्तपैकी. आणि आता आपण इकडे बसूया. दिल बनवलं आहे दिल. इथे मस्त बरेच जण मगाचपासून सेल्फी वगैरे घेत होते, फोटोज घेत होते आपल्या फॅमिलीसोबत. आणि प्रत्येक ठिकाणी ते हॅमॉक वगैरे लावलेले आहेत, म्हणजे झोपाळे भरपूर ठिकाणी लावलेले आहेत. चेअर्स वगैरे आहेत. अजून इथे रात्री बघा, अजून इथे स्नोकर पूल वगैरे खेळतात आहे, टेबल टेनिस खेळतात आहे. आपण मस्तपैकी रिसॉर्टचा रात्रीचा एक राऊंड मारूया. इथे बघा संगीत खुर्ची चालू आहे. झोपाळे बिपाळे पण भरपूर आहेत इकडे. पोरं खूप एन्जॉय करतात इकडे. प्रत्येक झाडाला कशी ना लाईट लावली आहे, त्यामुळे छान दिसतं आहे. इथे मस्त एक फॅमिली आहे, काका काकू वगैरे सगळे आहेत आणि मस्तपैकी शेकोटी पेटवली आहे आणि त्याचा आनंद घेतात आहे. थंड वाटते का आजी? चला आजींबरोबर बसूयात. ठेवू इथे. हां गार वाटते ना. हां नाहीतून मग गरमी घेतल्यानंतर मग अजून थंडी वाजेल. तिकडे बाहेर बसलो तू तर थंडी वाजत. झाड आहेत ना, म्हातारा माणसाला किती नाही आमच्या तारखेला वाजते. तर चला मस्तपैकी जास्त शेकोटी घेतली ना तर मग आपल्याला मग परत थंडी वाजेल. इकडे एक दाखवतो, इकडे एक मस्त पॉईंट आहे. हां इकडे ये, इकडे 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 मस्तपैकी आम्ही पूर्ण फार्म हाऊसचा राऊंड मारतो. म्हणजे तुम्हाला फार्म हाऊस आहे ना, तुम्ही माझ्यासोबत फिरता असा एक्सपिरियन्स होईल ना. आणि हा बघा व्ह्यू कसला भारी वाटतोय ना. इथे फोटोज वगैरे मस्त येतील. आणि तुम्हाला जे रूम्स वगैरे दाखवलेले ना, हाऊसेस वगैरे, ते सगळे इकडे आहेत या साईडला. आणि आपण इथे मस्तपैकी ट्रॅक्टर राईड वगैरे केलेली. तर रात्रीचा कसा मस्तपैकी असा दिसतो हा फार्म हाऊस दिसतो. आणि आपण खूप एन्जॉय केला संध्याकाळपासून आहे ना. आम्ही इतका एन्जॉय केला ना काय विचारू नका. आता कशी लागली आहे, भूक लागली आहे. आता जेवण येईल, मस्तपैकी जेवू, कारण की ना जेवण पण इकडचं ना एकदम छान आहे आणि गरमागरम मस्तपैकी जेवायला मिळतं. पोळ्या वगैरे म्हणजे भरपूर सारं इकडे तुम्हाला ॲक्टिव्हिटी पण करायला मिळेल. जेवण पण छान आहे आणि इकडचं वातावरण मस्त गारगार आहे. म्हणजे बोलतो ना पैसे वसूल, असं बोलू शकतो आपण. आणि सगळ्यात जास्त मजा आली ती कुठे, बुलक कार्ट राईड आणि ट्रॅक्टर राईडमध्ये. मार हा मार. हा घे इकडे. 9:30 झाले आहेत आणि इथे सगळं मस्तपैकी कोळी गीतावर डान्स चालू आहे. इकडे पण डान्स चालू आहे आणि इथे जेवणाचं सगळं काउंटर्स लागलेले आहेत. तर जेवणामध्ये काय काय आहे तर इथे आहेत पोळ्या आहेत, इथे पांढरा शुभ्र भात आहेत, इथे गरमागरम भाकऱ्या आहेत, इथे आहे हे वरण, तांदळाची भाकरी आहे ना ही. आणि हे काय काका? पालक मेथीची भाजी, ही डाळ, पनीरची भाजी, गुलाबजाम, हे सलाड आहे, मस्तपैकी पापड आहेत, प्रॉन्स कढी आणि बोंबील फ्राय. बांगडा येतोय. ओके
चला असं मस्तपैकी मेजवानी आहे. इकडचं जेवण बोललं ना तर जेवण खूप छान आहे. पर्सनली मला इकडचं ना जेवण खूप म्हणजे एकदम ना घरगुती पद्धतीने वाटलं. हे आम्ही इथे जेवायला घेतलंय. मी जास्त जेवण नाही घेतलंय, भाकऱ्या घेतल्यात. इथे कोळंबी घेतली आणि कोळंबीची साईज पण बघा, बापरे. आणि इथे घेतलंय मी बोंबील घेतले, पापड. आणि हे बघा दत्तात्रयनी पण हेच घेतलंय, पण बांगड्याची साईज बघा, बांगडा पण किती मोठा आहे. म्हणजे जेवण एक क्वालिटी एक नंबर 10 out of 10. आपण आता एक नवीन फार्म ओपन करतोय, समुद्रकिनारी बीच रिसॉर्ट. त्याचं ओपनिंग आहे 2 डिसेंबर 2024 पासून आपण ते सुरू करतोय. लोकांना वुडन हाऊस खूप आवडतात. आपण आपल्या जुन्या फार्ममध्ये पण शेतीमध्ये वुडन हाऊस केलेले आहेत, तर आता आपण तिकडे बीच रिसॉर्टमध्ये केलं आहे. तर फक्त वुडन हाऊस आणि स्विमिंग पूल ते रिसॉर्ट टाईप आहे, परंतु हे जे आपलं जुनं आहे हे ॲग्रो टुरिझम फार्म आपण म्हणून चालू करतोय. A few moments later. चला मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि आपली इथे कार आली आहे आपल्या रूम पर्यंत. आपल्याला म्हणजे आपला जिथे स्टे आहे तिथे घेऊन जाण्यासाठी कार आली आहे. जेवण वगैरे झाले, धमाल चालू आहे अजून तिकडे. एन्जॉय करणारे खरंच खूप एन्जॉय करतात. आम्ही तर आमचं नुसतं शूटच करतोय, पण आता आपल्याला आपल्या जिथे स्टे आहे आपला तिथे घेऊन जाण्यासाठी मॅडमनी गाडी पाठवली आपल्याला. हो वाव. तर हे आहे मॅडमचं नवीन रिसॉर्ट आहे, तिथे आलो आम्ही. आणि हे पण भारी आहे सई, हे उलट मस्त आहे. हा येतील, हे सही वाटतं एकदम. मस्तपैकी. आणि थँक्यू मॅडम ना की इथे मस्तपैकी उलट हे भारी आहे ॲक्च्युली. म्हणजे आम्ही इथून मस्तपैकी कार पाठवली, कारने इथे आलो. आणि हे नवीन रिसॉर्ट आहे आणि ह्याचे पहिले गेस्ट आम्हीच आहोत. अजून याची ओपनिंग नाही झाली. ओपनिंग कधी आहे? सोमवारी ओपनिंग आहे, पण आज आम्हीच उद्घाटन केलं आहे. पण भारी बनलं हे, खूप छान. इंटिरियर वगैरे एकदम म्हणजे भारी वाटतंय. हे बघ इकडे मला वाटतं हे आहे ना डायनिंग आहे ना, हे हा पूर्ण डायनिंग एरिया. अजून ओपनिंग नाही झालं आहे, पण इंटिरियर वगैरे बघतील, सिटिंग अरेंजमेंट मस्त बनवलं आहे. आता आपण आपल्या वरती जाऊया रूमवर. इथे स्विमिंग पूल आहे. वाव. कुठून? इथून ना? हां सुंदर. भरपूर जागा आहे रे, मस्त वाटलं. हे बघ इकडे पण एक्स्ट्रा स्पेस आहे. हां एक्स्ट्रा स्पेस आहे मस्त पैकी. इकडे यस. आणि हा आहे रूम. वाव. खुश? दत्तात्रय पहिले आपणच गेस्ट आहोत. अरे इससे अच्छा और क्या होता है? बेस्ट. हे सगळं वुडन आहे ना? या आतमध्ये तुम्हाला रूम दाखवतो. असा मस्त बेड वगैरे आहे आणि इथे खिडकी आणि हे सगळं वुडनमध्ये बनलेलं आहे. बाथरूम इथे. हे वाव. हे पण बघा कसलं भारी आहे. हे पण भारी आहे ॲक्च्युली. एकदम क्लीन आहे, स्वच्छ आहे. इंग्लिश टॉयलेट वगैरे आहे आणि सगळं नवीन आहे. अजून याची ओपनिंग सुद्धा झाली नाही आहे. 2 तारखेला ह्याची सोमवारी ना, सोमवारी ओपनिंग आहे. मस्त रूम आवडला. चला आता आपण आलोच आहे ना, तर इकडे आणखीन रूम आहे. ती मोठी रूम आहे, तर ती पण बघून घेऊया. मस्त. हे पण डायनिंग छान केलेलं आहे. आणि हे स्विमिंग बाबा थंड आहे, अजिबात नको. आणि हा स्विमिंग पूल इकडे आहे आणि बरोबर तिकडे एक हा भला मोठा रूम आहे. ओ वाव. आणि समोरच स्विमिंग पूल. अच्छा हे झुला टाईप आहे. हे बघ. हा हा हे असं आहे.
म्हणजे झोपता झोपता वाजतंय की एकदम खयालो में. दत्तात्रय बघ, ही पण भारी थीम आहे, जरा वेगळे आहे, म्हणजे असं नाही एशियन थीम. एन्शंट. अच्छा हां, आपण जुन्या जमान्याचा एकदम बेड आहे. हां वरती पण वुडन पीओपी आपण केलेलं आहे. ओके. हा रूम पण मस्त आहे आणि समोरच स्विमिंग पूल आहे. बाथरूम बघूया. हो. जacuzzi येणार आहे. अच्छा, जेकुझी येणार आहे. जacuzzi येणार. हा, हे मग हे पण जुन्या पद्धतीत आहे ना. ते कपडे बदलायला यूज करायचे. हा हा, जुन्या याच्यामध्ये सही आहे. मस्त. आपण रूम एकदम मोठा आहे. हे वॉशरूम आहे. पार्टी. हा, हे पार्टी आहे. इथे उभं राहायचं आणि कपडे बदली करायचे बघ. इकडे हे जुन्या पद्धतीचं आहे ना, तसं बनवलंय. हो. चल, आपण आता काय आपला रूम बघितला, नंतर एक खालचं आपण बघितलं, म्हणजे जुन्या पद्धतीचं त्या लोकांनी वॉशरूम वगैरे बनवलंय, बेड वगैरे ठेवलेले आहेत. आता आपण इकडचा आणखीन एक रूम बघूया. अजून ओपनिंग नाही झाली आहे, त्यामुळे सामान इकडे तिकडे आहे. फक्त काच बघ आहे. हा 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 हा. आज पण वेगळी आहे. तसेच आहेत ना पण हे सेम आहे. ह्याला काय म्हणजे काय असं बोलू शकतो? 3D प्रिंटिंग आहे. अच्छा, 3D प्रिंटिंग. ओके. ह्याचा लुक वेगळाच येतो, पण हा पण म्हणजे स्विमिंग पूल फेसच आहे. त्याच्या मागे लाईट नाही आहे ना, हे खूप हे करतं. हा हा हा. अच्छा, मॉर्निंगला वगैरे. हा. चला आता वरची रूम बघूया. बऱ्यापैकी थंड आहे ना इकडे, पण चिल्ड आउट झालंय. चला आता वरचा रूम बघूया. रूम तर नो डाऊट एकदम बाहेरूनच बघितलं ना तर भारी वाटलं. सही. हे मला ना थोडासा अमेरिकन स्टाईल वाटतं. ये जो दरवाजा आहे ना, अमेरिकन स्टाईल लग रहा है. हा. हे पण जागा वगैरे, स्पेस वगैरे भरपूर आहे. अच्छा, आणि गॅलरी पण आहे. हा, गॅलरी पण बघा. गॅलरी जवळ फील मस्त आहे ना. आणि समोर सगळी ग्रीनरी आहे, पण ती आता दिसणार नाही, ती मॉर्निंगला दिसेल. समुद्र उधर. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी असे बेड ठेवलेत काय? फक्त ते 3 रूम सोडून हा, ते 4 जे रूम आहे हा. ते सगळे असे. अच्छा. इथे एक्स्ट्रा गॅलरी. हा, गॅलरी पण आहे ना. स्विमिंग पूल. येस, स्विमिंग पूल व्ह्यू आहे. म्हणजे हे रूम जास्त डिमांडमध्ये असतील. हे आम्ही जास्त मोठे ठेवलेले आहेत हा, ॲज कम्पेअर्ड टू. नाही, रूम सगळे छान आहेत, सगळे छान आहेत. अजून तर ओपनिंग नाही झाली आहे. मंडेला यांची ओपनिंग आहे आणि खरोखर, आणि आमचं नशीब बघा किती आहे की आम्हीच पहिले गेस्ट आहोत. आणि हे जे इंटिरियर वगैरे केलं आहे ना, इथे जे लॅम्प वगैरे बघा यूज केलेत ना, एकदम ओल्ड स्टाईलमध्ये गेलेत आणि एकदम बघायला पण युनिक वाटतं. म्हणजे जर तुम्ही कुठे आलात इकडे तर तुम्हाला वाटेल की हां, कुठेतरी आपण रिसॉर्टमध्ये राहिलो, तो एक फील येईल तुम्हाला. कारण की आपण जेव्हा आपण कुठे रिसॉर्टमध्ये जातो तेव्हा आपण असंच आपलं बघतो, चेक करतो की बाबा असं आपल्याला राहण्यासाठी जागा मिळावी जिथे तुम्हाला फील पण घेता आला पाहिजे. आता आपण इथे वॉशरूम बघूया. हे आहे वॉशरूम. अच्छा, डबल जॅकुझी. हा, अच्छा, त्यांचं अजून काम चालू आहे ना बघ. इथे कनेक्शन पण दिलेत. इथे पण डबल जॅकुझी लागणार आहे. डायरेक्ट व्ह्यू ना तिकडचा बाहेरचा. हा, भारी आहे. हे केवढं मोठं आहे. हा एक रूमच झाला. हा, अजून तरी थोडंफार काम पेंडिंग आहे.
टीव्ही एंटरटेनमेंट झोन आहे ना हा, सगळं हा. बोर्ड गेम्स ठेवणं. तो जो आहे तो गझिबो आहे त्याच्या साईडला राईटला व्हाईट, हां हां तो जो आहे ना व्हाईट वाला हां व्हाईटवाला गझिबो. आहे तिथे. The next morning. तर सगळ्यांना शुभप्रभात. सकाळ झाली आहे आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. हा गरम पाणी मस्त होतं एकदम, कारण की थंडी आहे ना, थंडीमध्ये गरम पाणी मस्त मिळालं इकडे. आणि असा हा आमचा रूम, आम्ही जिथे स्टे होतो. आणि रूम मस्त आहे. इकडे ना व्ह्यू पण मस्त आहे. इकडे थंडी तर आता सगळीकडे पडतच चालली आहे, पण इकडे ना आम्हाला पंखा पण नाही लावला, आम्ही AC पण लावला. का माहिती आहे का, तुम्हाला दाखवतो मी का ते. तर हा असा काही आहे रूम. आणि इथे ना बऱ्याच ठिकाणी आहे ना ह्या लोकांनी ना म्हणजे एकदम जुन्या काळातले लॅम्प वगैरे कसे असतात ना तसं लावलेलं आहे. इथे 2 सिटिंग खुर्च्या वगैरे आहे. हे तर मला ना कॉम्बिनेशन खूप भारी वाटलं. क्या बात आहे. कलरचे टेक्स्चर वगैरे बघा ना, आणि हा पण लॅम्प बघा, आणि ही चादर म्हणजे खूप डिसेंट वाटतं एकदम. हा व्ह्यू मस्त आहे. यासाठी थंडी पडलेली. आहा हा. मस्त खिडकी आहे. जिथे आम्ही राहतोय ना त्याच्या मागेच बरोबर पूर्ण हे मग एका प्रकारे फॉरेस्टच बोलू शकतो. आणि सगळीकडे हिरवळ आहे. त्यामुळे काय इथे ना मस्तपैकी हिरवीगार झाड आहेत ना, तर त्यामुळे ना इथून ना थंड हवा खूप येते. त्यामुळे ना इथे पंखा देखील आम्ही लावला नाही ना, AC लावला. इतकं चिल्ड वाटतंय. तुम्हाला इकडून दाखवतो थांबा. हा असा काही आहे व्ह्यू. वाव. चला आता काय करूया, हे बंद करूया आणि आता आपण निघूया पुन्हा फार्म हाऊसवर. चला सगळेजण खाली आहेत, आपली वाट बघतात आहे. मॉर्निंगचा व्ह्यू असा काही आहे. ही असं हा आपला रूम होता आणि इथून बाहेर आलो तर अशी गॅलरी आहे. गॅलरीवर पण खाली टाईल्स मस्त लावल्या आहेत. तिकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे आणि हा आपला रूम होता. आणि खाली जर तुम्ही बघतात आहे ना, हे काय आहे, हा किचन एरिया आहे, म्हणजे इथे डायनिंग एरिया आहे. इथून असा बाहेर आलो तर काल त्यांनी आम्हाला सांगितलं ना की इकडे काहीतरी ते बनवणार आहेत. तर काय बनवणार आहेत ते आता मी विसरलं. काल सांगितलं त्यांनी. आणि तिथे गेम पण ह्या साईडला आहे ना, गेमचं काहीतरी बनवणार वाटतं, पण ते आता पूर्ण होईल ना तेव्हा कळेल. आणि बघा ना चारी बाजूला ना, ह्या रिसॉर्टच्या ना चारी बाजूला इकडे मस्तपैकी हिरवीगार झाडी आहे. त्यामुळे इकडचं वातावरण कसं थंड वाटतं. चला खाली जाऊया. आता आपल्याला जायचं आहे फार्मवरती, जिथे आपण काल होतो. हे आहे त्यांच्या पर्सनल रूम आहेत वाटतं. तिथे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे चेंज करण्यासाठी. इथे पण आहे वाटतं. हा असा डायनिंग एरिया. आणि ह्या रूम आपण काल बघितल्या, ह्या इकडच्या आणि ह्या दोन, ह्या देखील रूम बघितल्या आपण. हा पूल, आणि पूल साईड बसायला तुम्हाला अशा मस्तपैकी जागा आहे. पंखा पण नाही लावला आम्ही, इतकं गार. चला चला फार्मला जायचंय. आता आपण या गाडीने जाऊया फार्मला. पुढे बस जा. मस्त एकदम थंड आहे. काय गरजच नाही अजिबात. A few moments later. सकाळ सकाळ नाश्त्याचा काउंटर लागलाय. इथे आहेत पाव, मिसळ, पोहे, हा कचुंबर आणि फरसाण आहे, आणि इथे बुर्जी आहे, आणि इथे चहा. मस्त सकाळ सकाळ असा फ्रेश नाश्ता आहे. ही आहे मिसळ पाव थाळी. थँक्यू. दत्तात्रयने आपल्याला चहा आणला आहे. दत्तात्रय थँक्यू सो मच. अरे बापरे. मस्त ना असं मोकळ्या ह्याच्यात चहा प्यायचा. असं तू विचार, इमॅजिन कर, असं आपल्या गावी एखादं घर आहे आणि असं सगळी झाडं वगैरे आहेत, नारळाची झाडं आहेत, अशी वेगवेगळी झाडं आहेत, आणि आपलं घर समोर आहे. असं कोवळं ऊन पडतंय, असं झोपाळा आहे, आणि मस्तपैकी आपण चहा पितोय. मी तुला इन्व्हाइट केलं माझ्या घरी की ये माझ्या फार्म हाऊसवर.
आणि आपण दोघं मिळून या अरे लवकर झोपाळ्या बसूया आणि चहा पिऊया. लवकरच फार्म हाऊस हो, ही आमची पण इच्छा हा हा आहे. छोटासा का होईना पण तुझं असं फार्म हाऊस नाही म्हणता येणार, पण घर तरी असावं. घर असावं म्हणजे आपलं रिटायरमेंट लाईफ. हा, हे मात्र बरोबर बोललास तू. रिटायरमेंट लाईफ छान असावं. बघ ना, मस्त कोवळं ऊन येते ना, छान कवळं ऊन आहे. वाईब चांगल्या आहे तिकडच्या. कालपासून या फार्म हाऊसवर आहोत आपण आणि एन्जॉय करतोय. फार्म हाऊस पूर्ण फिरतोय आणि ना इथे आलो ना तर आपली सबस्क्रायबर फॅमिली आहे ना, रवीचाची भटकंती प्रवासी सगळीकडे आपल्याला भेटते. कालपासून सगळेजण मस्तपैकी आम्ही एन्जॉय करतो इकडे येऊन. ॲक्च्युली हा मस्तपैकी ना एक फॅमिली फार्म हाऊस आहे आणि इथे मी बघतोय ना तर मॅक्झिमम फॅमिलीज येतात आहे पूर्ण इकडे. आणि इकडचं फूड आहा, मी शब्दांना सांगू शकत इतकं भारी फूड आहे. इतके मोठे प्रॉन्स होते आणि बोंबील होते, बांगडा फ्राय होतो. बांगड्याची साईज पण अशी छोटी मोठी नव्हती, भली मोठी होती. म्हणजे फूड पण एकदम ऑथेंटिकेट आहे. इकडचं नेचर आहे आणि चांगली अशी फॅमिलीज वगैरे इकडे येतात आणि एन्जॉय करतात. इकडचा स्टाफ स्पेशली खूप कोऑपरेटिव्ह आहे, खूप एन्जॉयबल आहे. तर मला ना ओव्हरऑल ना हा फार्म म्हणजे खूपच आवडला. मी बोललो म्हणजे आलो तर म्हणजे बरंच झालं या फार्म हाऊसवर आलो. हा पूल तुम्हाला काल दाखवलेला तो बंद होता, आज बघा पूल स्टार्ट झालाय आणि आपले दोन मित्र मस्तपैकी याच्यामध्ये एन्जॉय करतात आहे. झिंगालाला झिंगालाला स्नोबार. बाय बाय. चला आता आपण चाललो आहे कुठे तर गोट फार्मिंग जवळ चाललो आहे, म्हणजे बकऱ्या. तर आपण बकऱ्या बघू. इथे मस्तपैकी गाई पण आहेत, म्हशी पण आहेत, पण बकऱ्या पण आहेत. तर त्या बकऱ्या देखील बघूया. समोर आहे गोट फार्म. कम ऑन. त्यांना स्मेल आली आपली. वाव, ब्लॅक आहेत. वा, वेगवेगळे आहेत. हे कुठले ह्याच्यात? हे ब्लॅक आहे ते उस्मानाबाद आहेत आणि ही सोजात. ही उस्मानाबाद आणि ही सोजात. सोजात. ओके, हे उस्मानाबादचे आहेत म्हणजे यांची उस्मानाबादची ब्रीड आहे. अच्छा, सोजात आहे. हा बघा मस्तपैकी दूध पितोय. पी रे पी रे. हा आफ्रिकन आहे, आफ्रिकन गोट. ओके, आतमध्ये है ना. इथे आहे टर्की. हां, जे काल पाहिले ना. हां, हवा किती मोठा आहे, बापरे. हे हे हातात नाही येणार पटकन. हां, ये 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 ये. हे बघा, टर्की आहे. अय्या मस्त ना. हा हा, थांब थोडा वेळ. स्वयंचा काढला. हा, स्वयंचा काढलाय. चला चला चला, जाओ 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 जाओ.
वाव, मस्त ना. मस्त, किती क्यूट आहे. चला जाओ. रवी. हा अरे इकडे आलाय तो. इकडे ये ये ये. कमन 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 ये. ग्रेसी, हाऊ बाय यू. ना मस्त. हिचं नाव आहे ग्रेसी. इथे खूप सारे चिकू आहेत. बापरे, जिकडे नजर जाईल ना तिकडे तुम्हाला चिकू बघायला मिळतील. सगळी झाडांमध्ये ना असे चिकू लागलेले आहेत. ही अशी लांबच्या लांब चिकूची बाग आहे. चिकू काढतोय, चिकू काढतोय. हा धुला. अच्छा, एक अशी टोपली आहे, जाळीदार टोपली आहे आणि त्याला रशी मारली आहे आणि त्यांनी तो त्यात बघा असे टाकतोय चिकू. आता आपण बघूया. हा टाक. मस्त ना. हे बघा चिकू सगळे कच्चे आहेत आणि त्यांचा असा चीक वगैरे मगाशी मी इथे होतो ना तेव्हा असा खाली आला. खाली चिकू पडलेला आहे. हे बघा इथे खाली पण एवढे पडलेत. हा पण हे कच्चे आहेत. पण सुगंध काय येतोय. वाव. ती बघा केवढे चिकू भरलेत बघा जाळीमध्ये. हे बघा ही अशी जाळी आहे आणि इथे ही लोखंडाची अशी गोल जाळीला हे असे पूर्ण जाळीने विणलंय आणि असं वरती अडकवण्यासाठी हुक आहे आणि त्याला अशी ही रशी बांधली आहे आणि हे कसं अडकवू शकतो आणि मग कुठेही झाडावर उंच घेऊन जाऊ शकतो ना आणि मग त्यामध्ये चिकू काढून टाकू शकतो. चला मस्तपैकी चिकू काढताना फर्स्ट टाइम पाहिलं आणि बघितली ना कशी जाळी वगैरे बनवलेली आणि त्यात चिकू मस्तपैकी भरलेत. मला वाटतं 4-5 दिवसामध्ये हे चिकू पिकतील. पण सुगंध काय तो चिकूला. सुगंध आहे बघ ना. सॉलिड सुगंध आहे चिकूचा. आणि चिकूची साईज बघ. ताजा ताजा चिकू. बापरे, कधी बघितलंय ताजा ताजा चिकू. क्या बात आहे. कडक आहे. चिकूच चिकू आहे. साईज बघ ना काय मोठी आहे. हा सुगंध पण एकदम भारी आहे त्या चिकूंचा. सगळे ताजे ताजे आत्ताच मला वाटतं काढलेत. अजून पिकले नाही आहेत. हे धुवायला घेतलेत. चला आपल्यासोबत आहेत काका आणि काका आता आपल्याला या फार्मबद्दल सांगतील. नमस्कार, माझं नाव विजय जगन्नाथ माळे आहे. समर्थ कृपा ॲग्रो फार्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण समर्थ कृपा ॲग्रो फार्म हे फार पूर्वीपासून चालू केलेलं आहे. मी वयाच्या 14 वर्षापासून शेती करतो आहे. परंतु चांगल्या शेतीचा दर्जा असल्यामुळे मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2014 साली शेतीनिष्ठ पुरस्कार दिला आणि 2018-19 साली मला कृषीभूषण पुरस्कार दिला आणि मला माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या हस्ते माझा खूप मोठ्या प्रमाणात माझं स्वागत केलं गेलं आणि मला प्रमाणपत्र देऊन मला सन्मानित करून केलं गेलं. मग त्यानंतर आम्ही 2015 साली हे समर्थ कृपा ॲग्रो फार्म या नावाने आपण ॲग्रो टुरिझम चालू केलं आणि ॲग्रो टुरिझम चालू केल्यावरती खूप लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यामुळे आपण खूप पुढची वाटचाल करत गेलो आणि आपल्या फार्म हाऊसमध्ये निरनिराळ्या लोकांना आपण शेतीविषयी माहिती देतो. शेती कशी केली जाते, शेतीविषयी काय फायदा आहे. कारण कुठेही गेले तरी शेतीशिवाय पर्याय नाही हे प्रत्येकाने आपल्याला जाणवलं पाहिजे. कारण शेतीशिवाय खाण्याला तुम्हाला काय खाणार. म्हणून शेती हा पूरक व्यवसाय आहे आणि शेतीशिवाय तुम्हाला दुसऱ्याकडली सोय नाही असं मला तरी एकंदरीत वाटते. मग आपल्या शेतीमध्ये आपण जे काय भाज्या उगवतो
त्या आपण पर्यटनात दिल्या जातात किंवा विकल्या जातात आणि त्याच आपण भाजीपाला सर्व केला जातो. आपल्या पॅकेज आहे समर्थ कृपा ॲग्रो फार्मचं 1 डेचं पॅकेज आहे 999 आणि 24 आवर्ससाठी आहे 2750 रुपीज पर पर्सन, ज्याच्यामध्ये तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच, संध्याकाळचं हाय टी, रात्रीचं डिनर हे तुम्हाला अनलिमिटेड सर्व केलं जाते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तुम्हाला उपलब्ध केलं जाते. शिवाय त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये बुल्लकार्ड राईड, ट्रॅक्टर राईड, आर्चरी, बॅडमिंटन, टेनिस, स्विमिंग पूल, प्लेग्राऊंड, फोम पूल अशा वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये तुम्हाला आपलं मुलांना किंवा प्रत्येक व्यक्तीला ह्याचे मजा घेता येते. शिवाय त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक फार्म व्हिजिट जी असते, ज्या फार्म व्हिजिटमध्ये तुम्हाला पूर्ण शेतीची माहिती दिली जाते. आपल्याकडे 400-500 जवळ नारळाची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत 300-400 आणि नाना प्रकारे सगळ्यात टोटल जे काय आयुर्वेदिक प्लांट आहेत ते सगळे प्लांट आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत. त्याच्यानंतर जे तुम्हाला बघायचं असेल लोकांना फार्म व्हिजिटमध्ये आपण भातशेतीविषयी पण सांगतो, त्याचं महत्त्व जाणून देतो. शिवाय गोट फार्मिंग, रॅबिट फार्मिंग, डेअरी फार्मिंग, कोकोपीट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह दाखवल्या जातात. त्याच्यामध्ये लोकांना शेती काय हे महत्त्वाचं कळलं जाते. एवढं सगळं असून आपण आता एक नवीन फार्म ओपन करतो आहे समुद्रकिनारी बीच रिसॉर्ट. त्याचं ओपनिंग आहे 2 डिसेंबर 2024 पासून आपण ते सुरू करतो आहे. लोकांना वुडन हाऊस खूप आवडतात. आपण आपल्या जुन्या फार्ममध्ये पण शेतीमध्ये वुडन हाऊस केलेले आहेत, तर आता आपण तिकडे बीच रिसॉर्टमध्ये केलं आहे. तर फक्त वुडन हाऊस आणि स्विमिंग पूल ते रिसॉर्ट टाईप आहे, परंतु हे जे आपलं जुनं आहे हे ॲग्रो टुरिझम फार्म आपण म्हणून चालू करतो आहे. तर खूप खूप धन्यवाद या चॅनलच्या मार्फत साहेब लोखंडे साहेब आणि जोशी साहेब यांचा खूप खूप धन्यवाद. तरी थँक्यू सो मच. थँक्यू. चला 11:30 झालेले आहेत आणि आपण निघतोय फायनली या सर्व निसर्गाला टाटा बाय बाय करून. खूप मजा आली. 2 दिवस आम्ही भरपूर एन्जॉय केला आणि असं बोलता येईल ना हॅप्पी 2 दिवस गेले मस्तपैकी. आता काय नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. चला बाय.